थोडं मागे हां बस. आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्ष असणाऱ्या माननीय अर्चनाताई बचुटे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुका पदाधिकारी महिला पदाधिकारी यांच्या वतीने जे भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय जयकुमार गोरे साहेब यांच्यावर जी बदनामी एक महिला करत आहे त्या निषेधार्थ आणि त्या महिलेवर कारवाई करण्यासाठी आज इथं आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. काही दिवसापूर्वी 2016ला तो विषय झाला होता राजकीय आकाशापोटी. त्यांच्या विरोधकांनी तो विषय घेतला होता. त्याच विषय आज 2017ला त्यांनी मुक्तताही झाली. तसं त्यांनी विधानसभेमध्ये स्टेटमेंटही मंत्री महोदयांनी दिलं आहे. तरीसुद्धा त्या महिलेनं परत एकदा 2-3 चॅनलला मुलाखती देऊन साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर कारवाई होऊन तो बदनामी थांबावी म्हणून आज आम्ही निवेदन दिलं आहे. या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्या महिलेवर कारवाई करण्यात यावी. त्याचसोबत त्यांना अटक करून ही सर्व चाललेलं सर्व थांबवण्यात यावं. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आणखीन आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र आंदोलन करू. या प्रसंगी आमचे पदाधिकारी सर्व उपस्थित आहोत, आम्ही उपस्थित आहोत. पुन्हा एकदा प्रशासनाला आम्ही विनंती करतो की त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. एवढंच बोलतो आणि सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मान खटावचे आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जे की भाजपाचे आमदार जयकुमारजी गोरे यांच्या संदर्भात 2016 रोजी राजकीय दृष्टीने हेत्वारोप करून एका महिलेने त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या संदर्भात कोर्टामध्ये 2017ला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये त्याचा निकाल लागला. त्यांची त्यातून निर्दोष मुक्तता झाली. तरी पण 10 वर्षांनी सातारा जिल्ह्याच्या अंतर्गत राजकारणातून तिथल्या एका प्रमुख उद्योग समूहावर मागच्या महिन्यात एका डेअरीवर आणि उद्योग समूहावर पडलेल्या ईडीच्या धाडी या सगळ्याचा रोष मनात धरून माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने परत तेच पुन्हा निर्दोष मुक्तता झाले असताना आरोप केले. आणि सन्माननीय विरोधी पक्षनेते सर्व विरोधी पक्षाचे नेते शिवसेना, उबाटा, राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस या सर्व नेत्यांना माहीत असून देखील त्याला राजकीय दृष्टीने खतपाणी घालण्याच्या दृष्टीने त्यांनी हवा तापती ठेवण्याचा प्रयत्न केला. नामदार जयकुमार गोरेंनी विधानसभेमध्ये या सर्वांच्या विरोधात हक्कभंग दाखल केलेला आहेच. कायदेशीर कारवाईची त्यांनी पुढे पाऊल उचललेलं आहे. परंतु पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ताकद द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे आमचंही काही कर्तव्य आहे की आम्ही आमच्या पालकमंत्र्याच्या पाठीशी ठाम उभे राहावं. त्यांची विनाकारांची बदनामी आम्ही सहन करून घेऊ नये. उद्या कोणीही उठल आणि आमच्या भाजपच्या नेत्याविरुद्ध काही गरळ वकेल हे इथून पुढं सहन केले जाणार नाही. नुसत्या पालकमंत्र्याच्या बाबतीतच नव्हे तर भाजपच्या सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याच्या बाबतीत अशी बदनामी करणाऱ्याच्या विरोधात तोडीस तोड, ठोसास ठोसा या पद्धतीनं उत्तर दिले जाईल. प्रत्येकजण काचेच्या घरात राहणार आणि दुसऱ्याच्या घरावर दगड फेकणं योग्य नसतं हे सर्वांनी लक्षात घ्यावं. मागच्या 15 दिवसाखाली पंढरपूरच्या आमसभेत असाच प्रकार झालेला होता. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात भाजपच्या नेत्याविरुद्ध जे काही कटकारस्थानं करण्यात येतील त्याला त्याच पातळीवर जाऊन उत्तर देण्यात येईल एवढं विरोधकांनी लक्षात ठेवावं. या संदर्भातलं निवेदन मोहोळ पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनाला दिलेलं आहे. त्यांनी ते योग्य त्या कारवाईसाठी वर पाठवण्याचं कबूल केलेलं आहे. यापुढे योग्य कारवाई न झाल्यास यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोहोळ भाजपच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी मोहोळ महिला मोर्चाच्या वतीनं मी देतो. आमच्याबरोबर महिला पदाधिकारी सुद्धा यावेळेस उपस्थित आहेत. या सर्व महिला पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मी यासाठी उपस्थित राहायला आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र.